84 पथविक्रेत्यांना विक्री प्रमाणपत्रांचे होणार वाटप. इचलकरंजी महानगरपालिकेचा पुढाकार. इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने पथविक्रेता उपजीविका संरक्षण व पथविक्री विनियमन अधिनियम 2014 अंतर्गत शहरातील अधिकृत पथविक्रेत्यांना विक्री प्रमाणपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम आज बुधवार 18 फेब्रुवारी 2026 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. महानगरपालिका तळमजल्यावरील सभागृहात आयोजित या कार्यक्रमात जवळपास 842 अधिकृत पथविक्रेत्यांना प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या प्रारंभी पहिल्या 10 पथविक्रेत्यांना प्रातिनिधिक स्वरूपात महापौर उदय धातुंडे यांच्या हस्ते विक्री प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे कोल्हे, उपायुक्त नंदू परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, उपायुक्त विद्या कदम, सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे, आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार, प्रभारी सहाय्यक आयुक्त श्रीकांत पाटील तसेच धनंजय पळसुले आणि पथविक्रेता समिती सदस्य उपस्थित होते. तर महानगरपालिका प्रशासनामार्फत उर्वरित पथविक्रेत्यांनी महानगरपालिकेने निश्चित केलेले शुल्क भरून आपले विक्री प्रमाणपत्र तात्काळ प्राप्त करून घ्यावे असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर. चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन